सकाळी कोमल झाडून काढू लागली. अचानक लक्ष गेलं तर इथं निवांत असा इंचू बसला होता. साहजिकच ते लपण्यासाठी किंवा काहीतरी खाण्यासाठी आपल्या घरापर्यंत आला होता. नाही त्याला आपल्याकडे काही चोरी करायची होती ना काही नुसतं मिळवायचं होतं, पण ते चुकून आलता. चला म्हणलं त्याला न हानी होता आपण त्याला सोडून देऊ. घरातलं जे साहित्य भेटलं आपल्या पकडायचं त्याने पकडलं, पण त्याला त्रास नाही झाला पाहिजे असं आल्हाद पकडलं. मग त्याला दोन दिवस ती सटकला माझ्या हातात. पण त्याला बी साहजिकच असं वाटतंय की मला कोणीतरी हानी पोहोचीन, मला कोणतरी मारून टाकन, म्हणून ते कदाचित माणसाला चावत असेल किंवा प्राणी पक्षाला चावत असेल. मलाही लहानपणी चावला होता. असाच एक वेळेस चुलत्यानं गाजराचा हलवा केलता. गाजर म्हणजे पूर्वी कधीतरी भेटायचं, पण सगळा ह्याने मजाच खराब केला होता ह्यांच्यानं. अशी आग होतो ती भयानक अनुभव आहे, त्यामुळे थोडा सावध होतो. मग धरलं तर मेल्यावानी पडला. म्हणलं ह्याला काहीतरी झालं काय की, पण तेवढा मी येडा नाही. ह्याच्यामध्ये भरपूर दिवसानं आहे या प्राणी पक्ष्यामध्ये, त्यामुळे तर साहजिकच नाटकं करू लागला ह्याची मला जाणीव आहे. खाली सोडला की लागला पळायला. म्हणलं जर मी वेगळ्या विचारांत हे केलं असतं तर मला साहजिकच चावला असता. पण आता दवाखाने वगैरे अवेलेबल आहेत, त्यामुळे जास्त काही त्रास व्हायच्या आधी आपण दवाखान्यात जर गेलो तर इंजेक्शन वगैरे दिल्यानंतर शांत होते. पण रिक्स नको, त्याच्याही आयुष्याला रिक्स नको, आपल्याही आयुष्याला रिक्स नको. आपण सगळे निसर्गाचे लेकरं आहोत, त्यामुळे एकूण एकाला सांभाळून आपण चालूया. पूर्वी ह्यांचं इथं हे घर होतं, आपण ते मोडून आपले घरं बांधले, त्याच्यामुळे ते साहजिकच ते आपल्या घरात येणार. ते काही वेगळ्या उद्देशाने येत नाहीत आपल्याला जाणून बुजून नुकसान पोहोचायच्या. चला म्हणलं अशा ठिकाणी सोडू की त्याला तर सुरक्षा झाली पाहिजे, घराच्या लई लांबी सोडायची नाही. आला ते हरकत नाही, काही होऊन नुकसान पोहोचत नाही. आपल्याकडून काही चूक झाली तरच ते नुकसान पोहोचतंय. चला काहीतरी समाधान भेटलं. विषारी जरी असला तरी ते लेकरूच आहे. निसर्गाचे सगळे इथं लेकरच आहेत. सोडून दिला बरं वाटलं, काहीतरी आयुष्यात वेगळं, काहीतरी विशेष. ओके, धन्यवाद.